राज्यसभा सीट को लेकर महाविकास आघाड़ी में रार शुरू है। वहीं इसको लेकर आज तीनों दलों की बैठक होने वाली है। बैठक की जानकारी देते हुए कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा, राष्ट्रीय दल होने के नाते राज्यसभा की सीट हमें मिले और विधान परिषद की सीट उद्धव ठाकरे की पार्टी को दी जाए। हालांकि अभी तक किसी नाम पर अंतिम मुहर नहीं लगी है, लेकिन आज की बैठक में उम्मीदवार का नाम निश्चित कर लिया जाएगा। गठबंधन में जो भी तय होगा उस पर अंतिम फैसला हाईकमान ही लेगा। इसके बाद वडेट्टीवार ने एसबीएल घटना को लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर हमला बोला। नागपूरच्या 10 किलोमीटरवर ही सगळी कारखाने आहेत। जवळपास 14 स्फोटकाचे कारखाने आहेत। या स्फोटकाच्या कारखान्यामध्ये दरवर्षी काही ना काही घटना होत असतात आणि कामगारांचा मृत्यू होत असतो। ऑल इंडिया म्हणजे भारताचा पेसोदचा जो कंट्रोल किंवा त्याचा हेड ऑफिस आहे तो नागपुरात आहे। त्यांच्या जवळ 10 किलोमीटर अंतरावर हे सगळी स्फोटकं घडत आहेत। मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आणि ह्या मोठ्या प्रमाणात हा सगळं याचा ऑडिट करण्याचं काम यापूर्वी अनेकदा पत्र राज्य सरकारला, केंद्र सरकारला, पियुष गोयलला, देवेंद्रजी फडणवीसांना दिलं गेलं की ऑडिट करा। हे दरवर्षी अशा घटना होत आहेत। त्यावर सरकार काही गांभीर्यानं लक्ष घातल्याचं दिसत नाही। म्हणून आज जरी आकडा 20 वर गेला असेल आता मृतांचा, पुन्हा 7-8 लोक 75% अधिक गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत। हा विषय आता आम्ही हाऊसमध्ये घेऊ, अधिवेशनात घेऊ आणि सरकारला यावर उत्तर मागू। आम्ही स्थगन दिलेलं आहे आणि स्थगनच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करून सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल। इतक्या मोठ्या घटना घडत असताना सरकारकडे चूक कसं असतो? पैशाने काही जीव खरेदी करता येत नाही। तुम्ही मदत केली मोठ्या प्रमाणात, ही मदत केली, ती मदत केली, एवढे कोटी दिले, एवढे लाख दिलेत, याच्याने काही जीव परत येणार आहे? तिथल्या सेफ्टीच्या दृष्टीनं, तिथल्या ऑडिटच्या दृष्टीनं सरकार काय प्रयत्न करत आहे? 10 किलोमीटरवर हा पेसोचं ऑफिस, या ठिकाणी त्याचं ऑल इंडियाचं ऑफिस नागपुरात असताना या घटना घडतात। मुख्यमंत्री नागपूरचे असताना दरवर्षी 2-4 घटना घडत असतात आणि लोकांचा जीव जातो। ही तर प्रचंड मोठी घटना आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे। सदृश्य मनुष्य नाही, खून केला आहे त्यांनी। ह्या जे सेफ्टीशी जे निगडीशी झाली असेल तर त्यांनी त्यांचा खून केला आहे। त्या सगळ्या जे आता हे सगळे आहेत या कारखान्यामध्ये जे काही त्रुटी आढळून आल्या आहेत त्यांच्यावर त्वरित उपाययोजना केली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेचा उमेदवार महाविकास आघाडीचा हा निश्चित होईल। अद्याप कुठल्याही नावावर अंतिम झालेलं नाही आणि आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता। पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे, त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील। ते हायकमान आमचे ठरवतील। ही सगळी चर्चा झाल्यानंतर त्यावेळेस अंतिम निर्णय होईल। अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। दुबईमध्ये फार काही हे नाही, पण अडकलेली लोक आहेत जे US-च्या एअरबेसवर जो अटॅक झाला त्यानंतर 2-3 ठिकाणी जे काही अटॅक झाला त्यामुळे लोकांना भीतीचं सावट आहे। लोक खूप घाबरलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये देशाच्या केंद्र सरकारची, राज्य सरकारची पण नाही, दोघांची ती जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त्यांनी लवकरात लवकर त्यांची सुरक्षितता आणि त्यांना सुरक्षितपणे आणणं, कारण दुबई असं हे देश आहे UAE की ज्यामध्ये सर्वाधिक भारतीय त्यामध्ये असतात आणि तिकडे बिझनेसच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीय लोक त्या ठिकाणी आहेत। अशा वेळेस त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना सरकारने केली पाहिजेत आणि त्यांना परत भारतामध्ये सुरक्षित आणलं पाहिजे, अशीच आमची मागणी असणार आहे।